किवा मॉर्निंग लीडर्स, आज आपल्यासाठी एक जबरदस्त असा डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. किवाच्या हर एक प्रोडक्टचा डेमो आहे. परंतु असे काही डेमो आपण या ठिकाणी पाहत आहोत, की ज्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की किवाच्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे. आज सर्व शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज या ठिकाणी आहे. किवा कंपनीचा या ठिकाणी ॲग्रो 80, ॲग्रो 82, ॲग्रो 90 प्लस असे अनेक प्रोडक्ट या ठिकाणी आहेत, जे या ठिकाणी स्टिकर, स्प्रेडर आणि ॲक्टिव्हेटरचं काम करतात. या ठिकाणी प्रत्येक शेतीमध्ये या ठिकाणी पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला पाणी आपण त्या ठिकाणी जे क्षाराचं पाणी आपण देतो जमिनीला, हे क्षारापासून आपल्याला जमिनीचा पीएच मेंटेन करायचा असेल तर आपल्या या ठिकाणी किवाचा ॲग्रो 80 हा प्रोडक्ट खूप छान असा रिझल्ट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपण शेतीमध्ये अनेक वेळा या ठिकाणी केमिकलचे या ठिकाणी खतं वापरतो आणि हे वापरलेली खतं आपल्या जमिनीला, आपल्या झाडांना पाहिजे त्याप्रमाणे या ठिकाणी वापरायला भेटत नाहीत. अनेक प्रकारे जवळपास 80% या ठिकाणी जी टाकलेली खतं आहेत, ती आपल्या शेतामध्ये अशी राहतात आणि या खतांना आपल्या झाडांना मिळवण्यासाठी, ते पाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी त्यांना एक आपल्याला किवाकडे बेस्ट असा ऑप्शन आहे किंवा ॲग्रो 82. हे जर आपण वापरलं तर तुमची जी खतं आपण या ठिकाणी वापरत आहोत, ही सर्व खतं वापरली जातील. 100% त्याचा वापर केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा पीएच मेंटेन होईल. या ठिकाणी हा प्रोडक्ट आपल्या स्टिकरचं काम करतो, स्प्रेडरचंही काम करतो आणि ॲक्टिव्हेटरचं काम, असे 3 प्रकारचे कामं हा प्रोडक्ट या ठिकाणी करत आहे. तर यावरती आपण डेमो पाहणार आहोत. आपण अनेक वेळा या ठिकाणी मार्केटला जे फर्टिलायझर आपण वापरतो, हे फर्टिलायझर वापरल्यानंतर फर्टिलायझर 100% वापरलं गेलं पाहिजे, हा प्रत्येक शेतकऱ्याचा उद्देश असतो. यासाठी आपण पाहिजे त्या प्रमाणात पाणी देतो, परंतु पाणी एवढं या ठिकाणी पाण्याचा पीएच बदल आहे, की त्या पीएचमुळे आपल्या पाहिजे ती खतं या ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स होत नाही किंवा या ठिकाणी झाडांना वापरली जात नाहीत. तर आपण या डेमोसाठी या ठिकाणी किवाचा ॲग्रो 82 आपल्याकडे आहे. त्याचबरोबर गंधकची पावडर आहे आणि आपल्याकडे पाणी आपण या ठिकाणी घेतलं आहे पहा. गंधकची पावडर घेण्याचं कारण या ठिकाणी आहे, की आपण खतं वापरल्यानंतर त्याला गंधकाचं कोटिंग असतं आणि ते गंधकाचं कोटिंग जर विरघळलं तरच या ठिकाणी आपल्याला ते खतं 100% या ठिकाणी वापरली जाऊ शकतात. तर यासाठी आपण ह्या पाण्यामध्ये जे आपण जमिनीमध्ये खतं टाकतो, त्याला गंधकाचं कोटिंग असल्यामुळे आपण जे पाणी देतो, आपण ह्या पाण्याच्या माध्यमातून चेक करू शकतो, की आपण जे गंधक पाण्यामध्ये टाकणार आहेत, हे पाण्यामध्ये मिक्स होणं गरजेचं आहे पहा. जर मिक्स झालं तर ते आपण जी खतं वापरली आहेत, ती खतं आपल्या झाडांना या ठिकाणी फायदेशीर होतील किंवा 100% त्याचा वापर या ठिकाणी होतो. आपण ह्या पाण्यामध्ये या ठिकाणी गंधकची पावडर टाकलेली आहे. जर हे गंधक पाण्यामध्ये मिक्स झालं, तर तुमची 100% खतं या ठिकाणी जमिनीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा फायदा तुमच्या या ठिकाणी शेतीला या ठिकाणी होऊ शकतो त्या खतांचा. या पाण्यामध्ये आपण या ठिकाणी गंधक टाकले आणि आपण याला शेक करण्याचा प्रयत्न करतोय पहा. जर शेक केलं तर या ठिकाणी हे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये. याचा जवळपास काही प्रमाणात घटक या ठिकाणी राहतो. पाण्याचा नॉर्मल कलर चेंज झाला असेल, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहतात की 100% खतं या ठिकाणी मिक्स होणं गरजेचं आहे, पण हे मिक्स होत नाही. का? तर या ठिकाणी पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपलं पाणी क्षारयुक्त पाणी आहे. या क्षारामुळे हे पाण्यात मिक्स होत नाही. नॉर्मल मिक्स झालंय, परंतु बरंचसं प्रमाण या ठिकाणी शिल्लक आहे. जर ह्या पाण्यामध्ये जर आपल्या शेतीला किवाचं ॲग्रो 80 आपण या ठिकाणी दिलं, तर ॲग्रो 80च्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की किवाचं ॲग्रो 80 वापरल्यानंतर तुमचं जे गंधक आहे, हे पाण्यामध्ये जे तरंगत आहे वरती, हे पाण्यामध्ये मिक्स होणार आणि तुमचं 100% या ठिकाणी त्याचा वापर तुमच्या शेतीसाठी या ठिकाणी चांगला होऊ शकतो. 100% वापरलेली खतं तुम्हाला या ठिकाणी वापरात येऊ शकतात. अशा प्रकारे आपण यामध्ये किंवा ॲग्रो 82 टाकणं तुमच्या लक्षात येऊन जाईल, की हे पाण्यामध्ये तुमचं जे गंधक वरती आपणास दिसत होतं, ते पूर्ण या ठिकाणी 100% पाण्यामध्ये या ठिकाणी मिक्स होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे गंधक आहे, हे वरती तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार नाही. 100% विरघळण्याचं काम या ठिकाणी या किंवा ॲग्रो 80 प्रोडक्टने काम केलं आहे. तर अशा प्रकारे हा ॲग्रो 80 आपण जर वापरला, त्या ठिकाणी स्टिकर, स्प्रेडरचं, ॲक्टिव्हेटरचं काम करेल. परंतु जे आपण फर्टिलायझर वापरतो, हे 100% वापरात आणण्याचं काम हा प्रोडक्ट या ठिकाणी काम करेल. याचं एकरी प्रमाण आहे, 1 लिटर आपण एकरी या ठिकाणी देऊ शकतो. स्प्रेइंगसाठी असेल तर प्रति लिटर आपल्याला 2 ml चं प्रमाण या ठिकाणी आहे. याप्रमाणे आपण हे वापरलं तर प्रत्येक शेतकऱ्याला आपली शेती उज्ज्वल करण्यासाठी हा पोटॅश वापरला जाऊ शकतो. आणि वापरलेली फर्टिलायझर 100% आपल्या झाडांना द्यायची असेल तर हा ॲग्रो 80 आपण वापरला पाहिजेत. तुम्ही पाहू शकता 100% डिझॉल्व्ह याच्यामध्ये झालेला आहे. तर अशा प्रकारे हे ॲग्रो 80 प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजेत. आपली शेती जर या ठिकाणी ऑर्गॅनिक करायची असेल, शेतीला हेल्दी बनवायचं असेल, तर हा ॲग्रो 80 खूप छान असा प्रोडक्ट या ठिकाणी किवा इंडस्ट्रीने बनवला आहे. यासाठी शेतकऱ्यांसाठी जबरदस्त अशा ऑफर्स आहेत. आजच किंवा डिस्ट्रिब्युटरशी संपर्क साधा आणि जो किवाचा रिझल्ट आहे स्वतः आपल्या शेतीवरती घ्या आणि इतर लोकांना या ठिकाणी ऑर्गॅनिक शेतीकडे नेण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करू शकतात. स्वतः ऑर्गॅनिक शेती करा आणि इतरांना या ठिकाणी सांगा. असे किवाचे जवळपास 17 प्रोडक्ट किवाकडे आपले या ठिकाणी आहेत. त्यापैकी आपण ॲग्रो 82 चा डेमो आपण या ठिकाणी पाहिला आहे. सर्वांना डेमो हा समजला असेल. गंधक पाण्यामध्ये मिक्स होत नाही, परंतु ॲग्रो 80चे काही थेंब टाकल्यानंतर तो 100% त्यामध्ये पाण्यात विरघळण्याचं काम या ठिकाणी करतो. हा डेमो दाखवण्याचा उद्देश या ठिकाणी आहे.
सो सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, मॅक्झिमम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा या ठिकाणी होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय किवा.